तो मनोज मस्तपैकी मारला मनोजनी सरपंडी चेंडी स्वतः इकडं दिनेश दादा धावतोय का बॉलाचे पाठी पण बॉल काय त्याला मिळला नाही होते दुसरे पिलराला मिळला पण इथं औपचारिकता म्हणून धावाय पाहिजे जागेच उभा राहिलो तर पिलर आपण शिवा देतील त्याचे मला होते धावलं ना आता स्ट्राईक वर काढून दिले होते परत फटकं मारणारे मयुरेशला दुसरे षटकातील 2 चेंडू झालेले हे 2 चेंडू व 1 जशी धाव आलेले हे फार वाईट बॉलर आहे हो तो आकाश सिस्टमॅटिक टाकतो पिलराचा गुंडावर ठेवतो आता मयुरेश आलाय बाहुबली फटकं मारणारा मयुरेश बघू काय दिनेश दादाचा बिड्डा तसा इचलवला 3 फटका जसं मारलं हो त्याला बघू आता मयुरेश आकाशला मारेल हे का नाही आणि आता षटकातील 3रा चेंडू दुसरे षटकातील 3रा चेंडू स्ट्राईक आहे तो फटकं मारणारा मयुरेश आकाशला विनंती करे हे का लवकर पिलरला लावून घे कोण पिलर आला का लगेच समजाय पाहिजे एक टाइमपास करायचा नाही 5 मिनिटं दिलेले हे शतक हाताला आला फार भारी मारला इथे चेंडू दिनेश दादाचे डोक्यावरून गेले हे बघू आता चौकार जातो का नाही दिनेश दादा स्वतः बॉलाचे पाठी ना कचकन इक फार मस्त इक चेंडू अडवला अडवेल हे काय हे बघू आता एम्पायरचा निर्णय काय होत होतं हा नाही का मित्रा हो एम्पायरचा इथं निर्णय अंतिम राहणार हे तुमचं कष्ट फार चांगलं केलं तुम्ही पण तिकडे तुमचा पट्टीला हात जसा लागेले हे आणि गेला तो चौकार नाराज व्हायची गरज नाही तुम्ही मेहनत तर फार केली पण काय नशिबाने साथ नाही दिली आणि का चौकार जसा गेले हे ना चौकार जाऊन होत्या धावा झाल्या होत्या 33 दुसरे षटकातील 3 चेंडू शेत चौथा चेंडू आला आकाश आला ना मयुरेशने परत सिस्टमॅटिक केलं ना दिनेश दादाला टार्गेट केले त्याला माहिती आहे दिनेश दादा जे पोटा मिळलं त्याला वागता येत नाही पण तरी दुसरे पिलरांनी हो तो परत होते पिलरांनी चेंडू तसा सोडेल हे तिकडे ना चौकार गेला ना चौकार जाऊन आता धावा झाल्या होत्या 31 दशा धावा झाले हे 37 माफ करा 37 धावा दशा झालेले हे तिकडं ना हो तो पिलर थोडा नाराज होते दिनेश दादा आज वन साइड बॅन जसा आणणार हे तर त्याला लपवाय लागणार हे दिनेश दादाला कुठेतरी इथं असे ठिकाणी लपवा तिकडे चेंडू तसं जाणार नाही बॉलिंगला पण होते वाट लावली नाही का फिल्डिंगला पण होतो मयुरेश पण फार वाईट पिलर हे त्यांनी बघला दिनेश दादा का मारू दे पोटा मुलं वागता येणार नाही चेंडू डेंगाचे पट्टीतून जाईना तसाच झाला ना चेंडू गेला होतो एक पिलर धावला कव्हरला पण ते काय चेंडूनी त्याला साथ दिली ना चेंडू गेला होते साईडून ना तो कचकन जसा चौकार ना षटकातील आता 5वा चेंडू बघू 5वा चौकार जातो का नाही ना ऊपर जशी टाकाय गेलेला होता पण चेंडू खाली राहिला ना कडक जसा कमबॅक केला ना निर्धाव चेंडू दुसरे षटकातील 5 चेंडू जे समाप्तीनंतर धावा झाल्या होत्या 37 आता दुसऱ्या षटकातील आता शेवटचा चेंडू स्ट्राईक वर येतो बाहुबली फटकं मारणारा मयुरेश इराज 11 सांगा जाणार सामना कडक चाललेला आहे तो इराज 11 ना नैविक 11 पुलटात जसा चेंडू इथं टाकेल हे ना मारला होती कधी नाही परत पिलर हे परत बॉला पाठी जातो नाही का ना बॉल झाला सुसाट ना परत येऊ पण चेंडू सरला गेला कचकच पिवले पट्टीचे तिकून कडकच जसा गेला होतो चौकार ना बूस पाडला होते आकाशचा जवळपास बिड्डा इसलवला 3 चौक मारला ना रना झाली होती 13 ना 41 धावा झाल्या आकाशला मारल्या होत्या 13 धावा ना 41 धावांचा टार्गेट इक 2च इक ओरी खपत नाही हे तर 2 शतक हाताळत नाही तर इक 41 धावा झाल्या का 81 धावा मारतील का काय असा वाटेल हे परत आता बघू दिनेश दादा जिम्मेदारी देतात का नाही आता दिनेश दादा वन साइड बॅन जसा केलेले हे कर्णधार पण त्याच्यावर थोडाफार नाराज झालेले हे आणि आता 3रं शतक घेऊन येते हे तो नैविक 11 संघागून समाधान इकडे आलेले हे आता बघू समाधान काय करेल हे संघाचं समाधान इकडे या करेल हे का बघू आणि एक समाधानकारक गोलंदाजी हो त्याला करायला लागणार हे प्रॅक्टिस तर फार करायला हे त्यांनी पण त्याला माहिती आहे फटका मारणारा इकडं भावेश पण मनोज पण स्ट्राईक आहे ना मयुरेश पण मनोज थोडा तिकडे ठेपलला पण मनोजनी परत कडक जसा कमबॅक केलेलं हे मित्रांनो फास्ट सामना केला एम्पायरला पण विनंती करतो एम्पायरचा निर्णय अंतिम राहणार आहे एम्पायर वाला आंबेजोडा चिकूत जसा पिकणार हे ऐकून घ्यायला लागणार आहे हो त्याचा ना समाधानला पण विनंती करेल हे का लवकर काय होती पिल्लरा लावून घे तुझी तिसरी षटकातील पहिला चेंडू
न समाधानी कडकच जसा चेंडू हाताला होते पिलराचे खाली राहिला ना चेंडू वरती गेला ना बॅट जशी खाली राहिली नाही का निर्धाव जसा चेंडू समाधान व फार जिम्मेदारी किती हे समाधानकारक जिम्मेदारी हो त्याला करायला लागणार हे ना आता ऊन पण जसा तापेल हे फार ऊन पण हे आज मित्रांनो पाणी बिनी पिऊन घ्या ना षटकातील दुसरा चेंडू इक मारलेले हे सिस्टमॅटिक डाव्या साईडला एक काय हे बघू काय होतं ना कचकन चेंडू इथं पकडेल हे नाही का एक रन धावला आता परत ते बाहुबलीला दिले बघू बाहुबली काय करतो आता बाहुबली व फार मोठी जिम्मेदारी दिलेली हे तर इराज 11 संघाची अजून इराज 11 संघाचा ललित उर्फ मेंढरू फार तावातच उभा आहे कोणाचीही केट पडते ना मी जातो तिकडे खेळायला मस्तपैकी सफेद टोपीनं सिस्टमॅटिक उभा आहे त्याला माहिती आहे मला पण फटकं मारायला लागणार आहे माझी पण आयटम लाईव्ह बघणार हे तिला खुश करायला लागणारच आहे मला पण मयुरेशनी तर खुश केलेले हे तिला 3 फटकं मारून अजून जर मारला फटकं तर मग ती पण खुश होईल अजून ती खुश होईल नाही का तिसरी षटकातील 4 चेंडू शेष आणि समाधान टू बाहुबली बघू आता का होते आला समाधान आला नाही फार कडक जसा चेंडू टाकेल हे नाही निर्धाव जसा चेंडू बेद जसा गंडवेले होते मयुरेशला नाही का प्रमोद दादा भोईर यांचं एक आगमन जसं झालं हे त्यांना विनंती करेल एक स्टेजवर यायचं आहे नाही का स्टेजची शोभा वाढवायची हे वेलकम सुस्वागतम हार्दिक स्वागत ना परत भेट जसा गंडवेले होते मयुरेश बाहुबलीने एक हुकून जसा खतरा करायला लावलेला हे आता 2 चेंडू तर तो ऐकलेच हे ना समाधानकारी गोलंदाजी करायला लावले हे असं आपण बोलू शकेल आता ना षटकातील 4 चेंडू ना एकच धाव षटकातील 5वा चेंडू ना 5वे चेंडू व थोडा होतो बितरला ना फुकटची एक व्हाईटची रन द्यायला लावलेले हे आता ना फुकटची व्हाईट रन देऊन रना झाली होती 43 धावा झालेले आहेत ना 3 जवळपास आता तिसरं शतक खपत आलेले हे चांगली जिम्मेदारी दिली समाधानी ना चांगला एक त्यांनी गोलंदाजी केलेली हे आता षटकातील 5वा चेंडू तिसरे षटकातील 5वा चेंडू स्ट्राईक आहे तो मयुरेशनी परत मारला एक झेल नाही होणार आहे नो मॅन्स लँडचे एक चेंडू आला ना परत त्यांनी मयुरेशनी टार्गेट केलेले हो त्यालाच ना त्यांनी आता त्याची तारीफ करायला लागणार हे होते दिनेश दादाजी ना पकडला होते नि चेंडू ना एक खराब तो फेकी एक आबादुबीचा खेळ जसा झालेला हे समाधान ना एक किपराचे मध्ये ना 1 रन सोडलेला दुसरी पण काय होते का नाही बघू ना इकडे कोण आउट झाले हे बघू स्ट्राईकच्या हव्यापोटी एक झाला होतो फार हावरा होतो स्ट्राईकचा मयुरेश मारलं एवढं फटकं तर बस झालं कशाला गेला होता ना आउट जसा झाला आणि आता चालला होतो फटकं मारणारा कडक जसा पिलर शेलार गावाचा 1 नंबर सिस्टमॅटिक चिकनाचाट ललित बघू आता ललित का करेल हे ना स्ट्राईक व अजून आता स्वतः मनोज दादा भोईर अजून स्ट्राईक वच आहेत ना समाधानला एक 5वे चेंडू मिळली ती विकेट मिळेल हे विकेट होते रन आउटचे आता षटकातील शेवटचा चेंडू तिसरे षटकातील शेवटचा चेंडू ना स्ट्राईक व हे तो मनोज ना एक बाहुबलीनी 35 जशा धावा केले हे ना बघू शेवटचे चेंडू का होते ना शेवटचा चेंडू लागली इथं एज ना एक चेंडू जसा सुटेल हे परत ना 1 रन धावेले नाही ना इथं रना झाल्या तिसरी षटकातील समाप्तीनंतर 47 धावा जशा झालेले हे आता बघू शेवटचं शतक कोण घेऊन येते इथं फार टाइम जसा झालेला हे नवी किल्लेवर संघाला विनंती करतो का शेवटचा शतक लवकर हाताळायचा आहे ना याच्या नंतरचा सामना होणार आहे तो शेलार इंडियन वर्सेस सचिन 11 दोन्ही संघाचे करणारा विनंती करेल हे का टॉस साठी का याचा आहे कमिटी बॉक्स जवळ शेलार इंडियन वर्सेस सचिन 11 अक्का शेलार खेलेगा शेलार प्रीमियर लीग 2024 शेवटच्या शतकातील शेवटचं शतक कोण घेऊन येते हे तर बघू नयन भोईर बघू आता नयनच्या हातात पण फार चांगली जादू आहे नयन पण फार कडक खेळलेले नाही का टॉसला एक सुरुवात होते नाही का टॉस उडवायला लावले हे शेलार इंडियन वर्सेस सचिन 11 कोण जिंकेल दोन्ही संघाला एक विनंती करेल दोन्ही संघाचे कर्णधारांना पिल्लरांना पण ना मित्र आपलं फास्ट सामना खेळवायचा आहे हेम्पायर लोकांना विनंती करतो का एक टायमिंग लावा थोडाफार टायमिंग इकून तिकून झाला का लगेच पिल्लरांना हेडकावा मस्त पैकी इथं चेंडू मारला ती का पिलर हे का बघू इकडे उजव्या साईडला चेंडू मारे हे ना पकडला होते ना आता स्ट्राईक काढून दिली तर फटकन मारणारे चिकने ललितला बघू आता ललित काय करीतो ना उर्फ मेंढरू
नाही का दुसरे चेंडू व ललितनी मारेले ही का चौकारना गेला तो चौकार जाऊन धावा झाल्या होत्या आता 52 धावा झालेले आहेत षटकातील 2 चेंडू झाले षटकातील तिसरा चेंडू स्ट्राईक आहे तो ललित नयन टू ललित काय होते बघू आता दोन्ही पण पिलर एकाच संघात खेळतात पण आज त्यांची दोघांची अंडी पिली दोघांना पण माहिती आहे परत इकडे बघून उपट टाकले होते ना चेंडू जातो काय बघू ना परत जसा गेलेले दन 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 पिल्ले पट्टीचे तिकून कडकच जसा गेला होतो चौकार जाऊन धावा झाल्या होत्या 56 ना तिक चेंडू द्यायचा हे कमिटीला विनंती करेल हे एक चेंडू असेल तर या लगेच तिक टाइमपास करायची ना हे लगेच चेंडू द्या का हे त्या 2 चेंडू इकडे ठेवूनच द्या जुनं करूनच ठेवा होते 2 चेंडू घसून कमी पडाय नको ना शेलार प्रीमियर लीग 2024 पूरा शेलार खेलेगा ना अशी एक मॅच है कडक जसा सामना चालू है इराज 11 वर्सेस नैविक 11 याच्या नंतर सामना होणार है तो शेलार इंडियन वर्सेस शर्विल 11 ना षटकातील इथं चौथे चेंडू परत ढोपट टेकून उपट टाका गेला पण निर्धाव जसा चेंडू नाही का शेवटच्या षटकातील चौथा चेंडू झाले ना शेवटचे 2 चेंडू शेष ना धावा झाल्या होत्या 56 फार वाईट पिलर आहेत होती वाईट धावा मारतात 56 ना 58 धावा ना परत इक ललितचा काय दिवस चांगला नाही इक फार वाईट दिवस चालला आहे ललितचा इक 2 षटकार मारले पण 2 चौकार मारले पण 2 चेंडू तुझा निर्धाव नाही का षटकातील शेवटचा चेंडू एक ललितची आयटम शॅटिंग केलेलं नाही असा वाटेल हे रातचे त्याच्यामुळे नरेश थोडा नाराज आहे ना फटकं जात नाही ना परत उपर टाका गेला होता बघून पण नाही तर एक धावतो दुसरी धावतो का नाही होते कीपर थोडा एक बिथरला ना चेंडू होता सोडला दुसरी पण धावली नाही का हेल्पटला इथं चेंडू इक ना आबादोबीचा खेळ जसा चालू आहे आता नाही का 3 रना धावून इक मोकलं नाही पण तिसऱ्याला आऊट झालेलं हे नाही का ती षटकाच्या समाप्तीनंतर इनिंग इथं खपेले ना धावा झाल्या होत्या इक 58 धावा झालेले हे ना 58 धावाचे आता नैविक 11 संघाला 58 धावा दशा करायला ना टॉस इक उडवा लावलेलं हे तो अजिंक्य दादा भोईर आणि शांताराम यांना विनंती करेल का टॉस बॉक्स जवळ जायचा आहे ना टॉस उडवायचा काय आहे ते काटा चापा आहे ते करून घ्यायचा आहे ना याच्या नंतरचा सामना आहे तो शेलार इंडियन वर्सेस शर्विल 11
नाही एका षटकातील पहिला चेंडू ना फुलटॉस तसा चेंडू का मनपाकडे मारलेला हे का पिलर हे काय बघू ललित स्वतः अडवतो का नाही. एक रन झाली दुसरी धाव कचकन तसा ललितने अडवला नाही का. हेल्पटला होते बॉलर का ना पहिले षटकातील पहिले चेंडू व आली होती 2 धावांनी स्कोर बडक इथं उचक ना स्कोर फलक इथं उचकून धावा झाल्या होत्या 2 ना एकूण 60 धावांचा तसा टार्गेट हे फटकं मारायला लागणार हे होते शैलेंद्र आणि समाधानला. नीले टोपीवाला शैलेंद्र बघू आता का करेल है. मनमोहन जी को मारा है फटका दिखा का है बघू पिलर हे डोक्यावर जातो का नाही पण नाही गेला होते ना. एक चेंडू इकडे त्यांनी कचकन पकडला झेल झाला असता आधीच स्टार्ट घेतला असता होतो. नाही का पहिल्या षटकातील दुसरे चेंडू आले होते 1 धावा जशा आलेले हेन. याच्या नंतरचा सामना आहे तो शर्विल 11 वर्सेस शेलार इंडियन होते. समाधानाने शैलेंद्रला फटकं मारायला लागणार हे जसं होते मयुरेश बाहुबलीने जसं मारेल हे तसंच फटकं यांना पण मारायला लागणार हे नाही तर काय होणार नाही यांचा. फार मोठं लक्ष एक समोर हे ना षटकातील तिसरा चेंडू फुलटॉस नाही का लोअर फुटटॉस चेंडू मारेले आलूचकन उपट ललितनी होते धावाय पाहिजे होता चेंडू पण होतो बितरला धावू का नको म्हणून एक टप्पा एक पकडेल हे नाही का सोडला होते चेंडू बेस त्याचा काय हे बॉलरच्या हातात तर चेंडू झाला नाही का. पचकन तशी 2 रन धावून काढलेले आहेत ना 2 रन सोडले ना 2 धावा झाल्या होत्या 5 जशा धावा झाल्या आहेत ना. बावरला होतो बॉलर ललित पण थोडा बावरला काय करू जाऊ का नको होते चेंडू व नाही का. एक टप्पा होते ललितनी पकडेल हे चेंडू. माफ करा एक चंद्रकांत ना पहिल्या षटकातील चौथा चेंडू स्ट्राईक आहे तो समाधाननी परत उपट टाकली नाही का तर समाधान झेल बाद होतो का काय ना. समाधान एक झेल बाद झालेले का गोल्डन डकचा एक शिकार झालेला हे होतो. समाधान थोडा एक स्वतःवर जसा नाराज झालेला हे समाधान कर गोलंदाजी केली पण त्याला फलंदाजी करायला जमेल नाही ना. आउट झाला होतो समाधान. आता समाधानची जागा काय कोण गेलाय बघू. सक्षम ना A1 जोडी हे होती सक्षमची पण नाही का. शेलार इंडियन कर्णधार एक टॉस जिंकून बॅटिंग जशी घेतलेली आहे त्यांच्याकडे पण फार कडक जशी पिलर आहेत. नीली जर्सी मस्तपैकी रंगी शिंगी चिकनी पिलर सगळी वन साइड. बघू आता कशी बॅटिंग करायला होतं तिथपात आपण एक वलव्या एक मॅच कडे नाही का मॅचला एक समाधान आउट झाले ना. समाधानची जागा घ्यायला आला तर होतो सक्षम. बघू आता सक्षम राहून एक खेळेल हे का नाही. नॉन स्ट्राईक अजून एक शैलेंद्र आहे तिथपात एक फासण्या फुसफुस होणार आहेत ओके. इराज 11 संघाच्या इराज 11 संघा कोण का आता आला होतो सक्षम. नैविक 11 संघ सक्षम जसा आलेला आहे. दानशूर राजा इथं पिंटू वारगडे हे पाहुण्यांचं एक हार्दिक स्वागत आहे ना. विनंती करे हे पाहुण्यांना एक स्टेज वयाचा आहे ना. त्यांचा फार एक मंडळाला सहकार्य झाले हे ना. त्यांनी जेवढी पण एक लाईव्ह आपण लाईव्हच्या माध्यमातून मॅच बघत आहे तेही एक स्पॉन्सर केलेले हे पाहुण्यांचं फार हार्दिक स्वागत. वेलकम सुस्वागतम. ना षटकाचे मनमोहनची षटकाचे समाप्तीनंतर धावा झाल्या होत्या 5च ना. त्याच्यात एक विकेट जशी घेतलेले होते पिंटू वारगडे साहेब यांनी लाईव्ह नाही इथं नेट दिल्याबद्दल यांचा फार इथं मंडळ आभारी आहे. फार धन्यवाद. तुम्ही इथं आम्हाला फार चांगला प्रतिसाद दिला. पाहुण्यांचा फार आभारी नाही इथं सुस्वागत हार्दिक स्वागत. तुम्ही आल्याबद्दल पण आम्ही तिथं फार आभारी आहेत तुमचं. एक मस्तपैकी आमचे मॅचची एक शोभा पण वाढेल हे मस्तपैकी सावली हे मस्त बसून मॅच तुम्ही बघा ना. एम्पायरला विनंती करतो मित्रांनो एम्पायरला पण विनंती करतो का डायरेक्ट खेळकावा पिलरांना लवकर आपल्याला 20 मिनिटात 4 शतक हातालायचं हे. थोडाफार टाइमपास केला का डायरेक्ट एक वॉर्निंग द्या. नाही दिला ऐकला तर लगेच इकच सांगा ना. डायरेक्ट पेनल्टी देण्यात येणार हे नाही. एक जेवण पण मिळणार नाही. एक वाडी कोपऱ्यात बसून खायची ना रसात खायचा हाडा पण नाही मिळणार. एक पेनल्टी एवढी वाईट पेनल्टी मग विचार करून एक मॅच खेळा ना. आता दुसरं शतक घेऊन येते हे तर इराज 11 संघाकडून तो विवेक
ना स्ट्राईक आहे तो फटका मारणारा शैलेंद्र. सक्षम इथं उकून कचडा केला. शेवटचा 2 चेंडू होतो फीस उकला ना. दुसऱ्या षटकातील आता पहिला चेंडू स्ट्राईक आहे तो फटका मारणारा शैलेंद्र. शैलेंद्रला फार भारी इथं टाकेल हे चेंडू. इका आपटून मुंद्यात असा चेंडू टाकेल हे नाही का. 1 रन धावतो. दुसरी धावतो का नाही बघू नाही. काय कॉलिंग नाही फॉलिंग नाही. 1 रन धावून आता स्ट्राईक काढून दिली होते सक्षमला. आता सक्षम काय करतो बघू ना. लेग बाईची जशी 1 रन चोरून काढेल हे कचकन ना. 1 धाव काढून धावा झाल्या होत्या 6. असा टुचू टुचू खेळून काय फायदा होणार नाही. नैविक 11 संघाला इका 18चा रन रेट जसा आहे. काय असं खेळतात हे होते पिलर. हा हळू खेळून काय मजा नाही. फार रना जशी करायची फटका मारायला लागणार आहे. बाहुबलीने तुमचा भ्यूज का भूस पाडेल हे बिड्डा इसला तसा इका सक्षमला ना एक होते शैलेंद्रला एक फटकं जसं मारायला लागणार हे. कधीपासून उभं हे ना हलू हलू खेळतं बघू. आता त्यांची पिल्लर पण फार वाईट येते होते. बॉलर पण इराज 11 संघाचं फार वाईट बॉलर आहेत. फार चिकट बॉलर आहे होती. फटकत नाही मारून देते. असं चेंडू टाकतात का साप त्यांना गंडून ठेवतात. आपटून चेंडू टाकले हे मारला तिकडे पाठच्या साईडला. पिल्लर तर नाही बघू का हे पोतो का नाही पिल्लरानं. चेंडू गेला सरपंडी कचकन पिलवे पट्टी तिकून कडक जसा होतो चौकार ना. चौकार जाऊन धावा झाल्या होत्या 10. असं फटकं खेळायला लागणार हे ना. कोणतरी पाहुणा जसं आलेलं हे असं वाटेल काले गाडीत मस्तपैकी नस गाडी हे पाहुणा आलेलं हे. त्यांचं फार फार हार्दिक हार्दिक स्वागत. ना एक दुसरे चेंडू एक विवेकला मारला तो फटका मस्त सरपंडी पाठच्या साईडला ना. गेला तो चौकार. असं फटकं खेळलं तर थोडाफार संघ विजयाकडे जाईल. संघ तर जिंकवायला लागणार हे ना. सचिन दादा इथं गुंदलकर साहेब इथं आलेले हे नाही. सचिन दादा गुंदलकर साहेबांचं फार फार हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम सुस्वागतम. नाही का मारला चेंडू सुसाडी का पिलर बॉलाची पाठी सरपंच आला नाही. ललित इकडे सोट आणि ललितने हेल्पटला एक लालीपॉप हेल्पटला आलूचकन हेल्पटला होते पिलर आणि चेंडू तर सुसाड हेल्पटला रनआउट झाला असताना 2 रन सुसाड धावून काढली होते सक्षमना शैलेंद्रनी ना. 2 रन धावून आता धावा झाल्या होत्या 12 धावा झालेल्या हेन नाही का. आलेल पाहुण्यांचा हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम सुस्वागतम. आल्याबद्दल फार फार आभारी आहे ना. धन्यवाद हे. आणि आता षटकातील एक तिसरी षटक दुसऱ्या षटकातील 3 चेंडू झाले. षटकातील 4था चेंडू ना आला इवेक आला नाही. इथं परत उपट टाकाय गेले हे पण काय हे चेंडू राहिला एक साईडला नाही. एक धावतात दुसरी धावतात का काय नाही. सक्षम फार एक बॅटिंगचा हावरा त्याने हाव करा गेला होते बॅटिंगची नाही का. आऊट जसा रन आऊटची विकेट जशी टाकेले. आता सक्षमच्या जागेवर कोण जातं बघू. नवी किलर संघाचा चांगला जसा पिलर चाललाय काले टोपीवाला उचत जसा फार भारी ना. आकाश वारगडे दाढीवाला आकाश वारगडे बघू आता का करेल हे आकाश. हरेश वारगडे यांच्याकडून एक बॉल बॉक्स एक व्यवस्था झालेली हे फार फार आभारी हे. तुम्ही बॉलांचा बॉक्स जसं घेऊन आलेले हे. बॉलांचा बॉक्स बरंच असलं तरी मित्रांना सांगतो आपल्या गावाची लीग हे जपून जरा चेंडू वापरा. भासलं तर नंतर खेळाय पण नसतात नाही. तर षटकातील इथं 5वा चेंडू दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू विवेक ना फार वाईट उपट टाकली. युवाचे पट्टीत कडकच गेला तो कचकन पिलवे पट्टीचे तिकून कडकच तसा षटकार ना. 6 धावा ना रना झाली होती. 19 जशा धावा झाल्या ना. एक फार वाईट उपट टाकली युवाचे पट्टीत कुसा जशी उपट टाकले होती युवकचे 5वे चेंडू बघू आता 6वे चेंडू पण अशा उपटी टाकेले हे तर प्रेक्षकांना पण मजा येते पाहुण्यांना पण मजा येते. टुचू टिचू खेळून काय मजा नाही येते ना. विवेकला 5वे चेंडू फार धोकादायक चेंडू निघाला होते. धोकादायक चेंडू होते जे ना वाईट उपट टाकली होते शैलेंद्रनी. आकाशाला तशी तेव्हा पॉवर मिळेल हे ते 2 पिलर असंच होतं असा वाटेल हे ना. तर षटकातील शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बघू कमबॅक करतो का परत उपट टाकेल हे ना. फार कडक जसा कमबॅक करेल हे त्यांनी चेंडू असा टाकेल का बॅट राहिली वरती ना चेंडू राहिला खाली नाही. का बेस जसा उकवला ना होत्याला गंडवला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या होत्या 19. रवी शेठ गुंदलकर उद्योगपती शेलार पाहुण्यां माजी सरपंच शेलार गावाचे माजी सरपंच इकडे आलेले हे ना. आलेले पाहुण्यांचा हार्दिक हार्दिक स्वागत. मस्तपैकी नवीन गाडी मोठी गाडी धूल उडवीत आलेले हे पाहुण्यांचा हार्दिक हार्दिक स्वागत.
हा ना इथं विनंती करेल हे का मी इराजिलेव संघाला तिसरं शतक हाताला आहे. लवकर होते बॉलरच्या हातात बॉल द्या ना. तिसरं शतक घेऊन तो भावेश ना. धावा झाल्या होत्या 19 धाव्या जशा झालेल्या हे ना. रविदादा कुंदोलकर माजी सरपंच शेलार पाहुण्यांचं आगमन इकडे झालेलं हे. पाहुणे मस्त मोठी गाडी घेऊन कडक जसं आलेलं हे मस्त धुलुलुवीत पाहुण्यांना विनंती करतो का इथं स्टेजवर यायचं आहे. पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम. हा एका षटकातील आता तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू. टाइमपास करायची गरज नाही. इराजिलेन संघाचे करणारा विनंती करतो का तुम्ही पण थोडा प्रतिसाद द्या. बराच सामना खेळवायचा आहेत. याच्यानंतर तर सामना होणार आहे तो शेलार इंडियन वर्सेस सर्विल 11 ना. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू स्ट्राईक आहे तो दाढीवाला मस्तपैकी आकाश का करेल हे बघू आता. हा ना काय हे एम्पायर व्हाईट बॉल इका थोडा भीतरला होतो भावेश आकाशला बघून. आकाश जसा बाहेर निघाले होतो बाहेर टाका गेला नाही तर जास्तच बाहेर टाकेले ना. व्हाईटचा जसा फुकटची 1 रन मिळलेले ना. फुकटची 1 धाव मिळून धावा झाल्या होत्या 20 आणि आता एक 12 चेंडून 12 चेंडू 39 धावांची गरज ना. मस्तपैकी चेंडू इथं मारेल हे ना. काय हे एम्पायर बघू ना. गेला तो कसका निघत चौकार ना. आकाशने पहिले चेंडू होते मारेल हे होते भाव्याला चौकार ना. चौकार जाऊन धावा झाल्या होत्या आता 24. असं जर फटकं खेळलं तर तुम्ही जवळपास जिकाल असं मला वाटेल. हे नवी 11 संघ जिकेले. फार वाईट होते मयुरेशनी उपटे टाकला. बिड्डा हिसलवला जवळपास होते. दिनेश दादा भोईर यांचा 3 षटकार येते ना मारला त्याच्यामुळे एक फार स्कोअर जसा झाला होते. मयुरेशनी 35 धावा मारल्या एकट्याने 1 साईड ना. तो आता स्वतः एक कीपर हे. आता षटकातील दुसरा चेंडू. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू ना होतो आकाश मस्त बाहेर मारा गेला होतो सिस्टमॅटिक पण त्याला जमला नाही ना होते. वेज जसा उकवला होते बाब्याने चांगला कमबॅक केला. पहिले चेंडू व फटका जसा आला तर दुसरे चेंडू त्यांनी कमबॅक केलेले हे ना. आता षटकातील तिसरे चेंडू काय आहे ते बघू. आपटून टाकतो का बुंद्यात टाकतो. स्ट्राईक वर येतो दाढीवाला फटका मारणारा आकाश बारीकसाच मस्तपैकी काले टोपीवाला. बघू आता का करेल हे ना. आला इथं भावेश आला ना. भावेश आला ना. भावेशने असा चेंडू टाकेल हे का तर आकाशला बेस पाहिजे असा फटका माराय जमला नाही ना. चेंडू गेला ठीक आहे ना. पिलर्स होता आहे 2 रना धावून तर काढलेले हे. 2 रना चोरली कचकन ना. 2 रना धावून काय रना झाली होती नाही का. 26 जशा धावा झाले आहेत नाही का. 8 चेंडू आता बऱ्याच दिवशी धावांची गरज आहे. आकाश ना एक शैलेंद्र व जिम्मेदारी आलेले हे. दोघांना पण फटका मारायला लागणार हे. टुचू टुचू खेळून काय फायदा होणार नाही ना. तर षटकातील चौथा चेंडू ना. फार भारी चेंडू टाकेल हे ना. बेत जसा गंडवला ना. लागली कट होते बॅटीला ना. आऊट झाला होतो आकाश ना. आकाश स्वतःवर थोडाफार नाराज नाही का. नाराज होते त्यांचा पॅकर नवी 11 संघाचा. काय एवढा तुम्हाला सगळा केला 2 दिवस खर्च केला तुमच्यावर जर्शा दिल्या सगळा दिला ना. तुम्ही असं खेळता इज्जत जशी घालवायला लावले हे माझी. एवढा वाईट थोडी वाट लावायची. 3 षटकार मारलं. आता आला होतो भावेशची जागा घ्याय माफ गा आकाशची जागा घ्या आला होतो जयेश. बघू आता जयेश का करेल हे. जयेश जोशी जय ना. त्याचा एक लगीन जमलेलं हे. पुढच्या महिन्यात लगीन हे रटून नाही हेच महिन्यात एक हो त्याचा लगीन हे रटून आपल्याला जेव्हा सगळा मिळणार हे. मुंडी वजडी जोरात खर्चा पण करणार हे होतो ना. शेलार प्रीमियर लीग 2024 अख्खा शेलार खेलेगा. आणि षटकातील 4 चेंडू झालेले हे. षटकातील आता 5वं चेंडू ना. स्वतः जे आलेले हे. मस्तपैकी चेंडू टाकला नाही का स्वतः. आता का भावेश बॉलाचे पाठी धावतो. सरपंच चेंडू दुसरी पण रन धावली सुसाट धावली फार सुसाट. त्याला माहिती लीग आपल्याला वर्षातून एकदा खेळायला मिळते. जेवढी स्ट्राईक मिळेल तेवढी खेळू दे. नंतर काय आपल्याला उभं पण नाही करत ग्राउंडवर. आता मिळते तर खेळून घेतो. षटकातील 5 चेंडू झाले तर षटकातील शेवटचा चेंडू ना. भावेश टू जे काय होते बघू ना. होती 2 पिलरा त्यांना वाटेल तर आता आपण जवळपास हारतच आलेले हे. तर 2 पिलरा स्कूटी घेऊन निघेल पण हे होते नवी 11 संघाची. एवढी वाईट तुम्ही अशी कशी काय तुम्ही थांबायचा तर त्या नाही
नाही तर षटकातील शेवटचा चेंडू मारला इकडे सरळ मनपाकडं स्वतः इकडे ललित बोलाचे पाटील ललित पकडतो का नाही कचकन पकडला होते ललित आतल्या आत इकडे विराज 11 संघाचा ललित खुश झालेले आता शेवटच्या षटकातील रना पाहिजेत ती सात चेंडू 30 धावांची गरज आहे मागचा सामना पण तसाच झाला 7 चेंडू 35 धावा आता पण 6 चेंडू 30 धावा विराज 11 संघाकडे तो बारीक बाबू आहे त्याचा फार कौतुक करायला लागणार आहे तो पण कडक चेंडू अडवत असेल असा वाटेल हे तिघं फार एक कॉन्फिडन्सने उभा राहिलेले होतो ग्राउंड मध्ये ना आता शेवटच्या षटकाची जिम्मेदारी झाले होते स्वतः ललित मेंढरूवर बघू आता ललित का करेल हे स्ट्राईक आला होतो आता 6 चेंडूत 30 धावांची गरज आहे तर नयन पटकन मारणारा नयन बघू आता काय करेल हे नयन शैलेंद्र आउट जसा झालेला हे ना आता जे स्ट्राईक वाला नॉन स्ट्राईक आला होतो नयन 6 चेंडू दिखत 30 धावांची जशी गरज आहे शेवटच्या षटकातील पहिला चेंडू ना होतो ललित थोडा बितरला घाबरेल का समजेल ना हे जे नाव ऐकूनच होतो घाबरेल का काय ना पहिला चेंडू फुकटची एक रन मिळेले वाईटची रन मिळून रना झाली होती 30 5 चेंडू आता 6 चेंडू 29 धावांची जशी गरज आहे 5 चेंडू जर 5 फटकं बसलं तर फार भारी नवी किलर संघाचा पॅकर पण खुश होईल राज्य मजबूत सोय पण होईल बक्षिसा पण तेवढीच लागतील ना चर्चा पण तेवढीच होईल ना पहिला चेंडू जसा निर्धाव फार कडक जसा चेंडू टाकला होते नी कचकन होते पायावर टाकला ना होते फिरवला चेंडू ना बेद जसा गंडवेल हे ना आता हुकला होतो याच्या नंतरचा सामना आहे तर विनंती करतो मी शेलार इंडियन वर्सेस शर्विल 11 दोन्ही टीमना विनंती करतो लगेच तसं लावून घ्यायचं आहे ना गेला चेंडू फार भारी होते पिलाच्या डोक्यावर एक टप्पा कचकन जसा चौकार नाही का ललित आतल्यात खुश ना जवळपास एक औपचारिकता बाकी हे आता फक्त विराज 11 संघ आतल्या जिंकलेल हे आज विराज 11 संघ रट्टून जेवणार आहे त्याला माहिती आहे एक मॅच जिंकलो आता दुसरे मॅचला तयार होण्यासाठी रट्टून जेवायच लागणार आहे ना नवी 11 संघाचा पॅकर पण नाराज ना कर्णधार पण नाराज ना षटकातील आता तिसरा चेंडू फार काय कडक जसा हात आलेला हे बेद जसा होतेला जमलाच नाही मारायला होतो चेंडू तसा उकेल चेंडू आता रना पण तेवढी जातात 3 चेंडूचा खेळ बाकी ना औपचारिकता बाकी हे खेळायचा म्हणून खेळायचा आहे 3 चेंडू खेळ मस्तपैकी लाईव्ह येशील 3 फटका मार युट्यूबवर टाकाय होईल नाही तर इंस्टाग्रामवर टाकाय होईल तेवढा कट करून नाही तर मारला सिस्टमॅटिक होतो चेंडू ना पकडला तो पण चेंडू होते पिल्लरही पकडला होते मयुरेशनी बिड्डा दिसलावून टाकला होते नवी 11 संघाचे दिनेश दादा भोईर यांचा ना त्याच्याकडे ते चेंडू मारलं त्याच्यामुळे ते चौकार पण गेलं फार भारी एकदम डोक्याने खेळला होतो मयुरेश षटकातील 2 चेंडू शेष आहेत याच्या नंतरचा कडक जसा सामना आपल्या भेटीला येणार आहे नाही का वाईट जसा 2च चेंडू राहिले तरी ललित नाटका करतो हो की भेटल गे विकेट टाकना हलूच कचकन याच्या नंतर पण सामना आपल्याला खेळवायचाच आहे नवी 11 संघाचा 12 खेळाडू चणक हाय पडलेल हे तिकडे त्याला वाटला हारलेल तर हे आपण आता काही ती मॅच बघायची तिथपास चणक तर चेपून घेतो ना मारला एक सरपंडी ना गेला होतो का हे चौकार असं जर आधी खेळलं असतं तर काहीतरी झाला आता षटकातील शेवटचा चेंडू एक चेंडू बाकी आहे ना एक 12वा खेळाडू हे तो नवी 11 तो भावेश पवारची सेम त्याला कॉपी जसं बोलतात तसाच तो पिलर हे पण तुला टेन्शन आला तर तो गेला होता चणक आला ना ललितने एक फार शतक हाताला फार बारी ना हारला होतो संघ नवी 11 ना जिंकला होतो संघ विराज 11 ना खुश झाला होते नाराज झाला होते दिनेश दादा ना होते पॅकर ना खुश झाला होते विराज 11 संघाचा पॅकर आता याच्या नंतरचा सामना आपल्या भेटीला येतो तो शेलार इंडियन वर्सेस शर्विल 11 ललितला इथे विनंती करे हे का ते स्कोर इथं लिहायला याच आहे नाही का मॅच चालू व्हायच्या आधी दिखर बक्षीस जसा लागेल हे
हे एकच सामन्यात जर 3 षटकार लागोपाठ 3 षटकार मारलं. शांताराम भोईर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. मस्त 3 षटकार मारा. कोणते तरी बॉलरचा बिड्डा इसलावा. 3 षटकार मारला ना 1000 रुपये कमवा ना संध्याकाळची सोय सोडवा. होली पण सोडवा मस्तपैकी. नाही का मॅन ऑफ द मॅचचा किताब जात होतं मयुरेश भोईर. नाही का कमिटीने एक मस्तपैकी सोय केलेली आहे. चाकणा फक्त कमिटीचा आहे ना. बाकी जर तुम्हाला काय घेऊन यायचं आहे त्या तुम्ही घेऊन येऊ शकता. पण चाकणा पण असा खाऊ नका. जेवणा एवढा खाऊ नका. लिमिटेड खा. चाकण्यासारखाच खा. विनंती करतोय. आपल्याकडे चाकणा पण केलेलं आहे. फक्त काय पाहिजे त्या घेऊन या. नाही का मॅन ऑफ द किताब हरेश दादा वारगडे यांच्या हातून मयुरेशला मॅन ऑफ द मॅचचा किताब देते. हे 3 फटकं मारलं. फार वाईट उपटी टाकल्या तरी ना 3 षटकार जसं मारलं होते दिनेश दादाला. इथं आता एसीच्या नंतरचा सामना चालू होणार आहे. तो शेलार इंडियन वर्सेस शर्विल 11. शर्विल 11चा मागचा सामना आपण तिकडे बघेल. हे शर्विल 11चा मागचा सामना